समाचार अब तक, सत्य का साहस। यवतमाळ शहराचा नेहमीचा भाग असलेल्या आणि अतिसंवेदनशील असलेल्या कळंब चौकात वाळू तस्करीच्या पैशाच्या आश्वासनावरून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। ही घटना 6 फेब्रुवारी मंगळवारी रात्री 10:10 दरम्यान घडली आहे। दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी तरुणावर गोळ्या झाडल्या। 22 वर्षीय शादाब खान रफिक खान असे मृतकाचे नाव असून तायडेनगर नागपूर रोड यवतमाळ येथील रहिवासी होता। या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शादाब खान रफिक खान राहणार तायडेनगर यवतमाळ असे मृतकाचे नाव असून त्याच्यावर अंबिका नगर पाटीपुरा येथील तिघांनी गोळीबार केला। यात एक गोळी थेट छातीत लागल्याने शादाबचा जागीच मृत्यू झाला। शादाब नेहमीप्रमाणे कळंब चौक येथील कॅन्टीनवर चहा पिण्याकरिता आला असताना संशयित आरोपी मनीष शेंद्रे अंबिका नगर हा त्यांच्या 2 मित्रांसह आला। शादाब सोबत त्यांचा वाळू तस्करीच्या पैशावरून वाद झाला। यात आरोपींनी गोळीबार केला। त्यानंतर घटनास्थळावरून पसार होण्यात आरोपी यशस्वी झाला। मात्र त्याच्याबरोबर आलेल्या 2 आरोपींना नागरिकांनी चांगलं चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले। त्यांनी आणलेल्या दुचाकीला संतप्त नागरिकांनी पेटवून दिली आहे। तसेच नागरिकांनी जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल केले। मात्र तेथे डॉक्टरांनी शादाबला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच कळंब चौक येथे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। काही काळ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। या वातावरणाला पोलिसांनी जमावाला पागविले। घटनास्थळावर पोलिसांचा ताफा, अतिदक्षता पोलीस बल, सीआरपीचे जवान तैनात करण्यात आले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली। तणाव वाढत असल्याने खुद्द पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड घटनास्थळी पोहोचलेत। पोलीस संशयित आरोपीच्या घराची झडती घेऊन त्या परिसरात बंदोबस्त लावण्यात आलाय। समाचार पत्रकसाठी विवेक वानखडे, यवतमाळ।